हॅलो मित्रांनो, उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी कुठे जाऊ शकते आणि आपल्याला काय ट्रेडिंग मिळतं ते बघूया. आणि मी माझी झिरो लॉस स्ट्रॅटेजी तुम्हाला काही अपडेट देईन. सो आपण सुरुवातीला बँक निफ्टी बघूया. अगर तुम्ही बँक निफ्टी बघत असाल तर 2 दिवस मार्केटने एक गॅप अप दिला, त्याच्यानंतर कम्प्लिटली साईडवेज गेला. ओके, आज एक गॅप अप दिला, त्याच्यानंतर थोडा एक अर्धा एक तास त्याने रॅली दिली, त्याच्यानंतर कम्प्लिटली साईडवेज गेला. सो आता आपण काय करू शकतो, या लेवलच्यावरती कुठे मार्केट ओपन होत असेल तर उद्या आपल्याला कदाचित एक चांगला ट्रेड मिळण्याचे चान्स आहे. सो अगर या लेवलच्यावरती मार्केट ओपन होत असेल तर ॲट द मनीचा किंवा इन द मनीचा चार्ट ओपन करा आणि त्या चार्टवरती जशी 5 मिनिटाची कॅन्डल दिसेल, ग्रीन कॅन्डल म्हणजे कॉलच्या साईडची, जसं आता समजा इथे ओपन झाला तर आपण 52,300 म्हणजे आपण 52,200च्या आसपास आपण कॉल लावू शकतो. तिकडे अगर 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल दिसली, त्याचा हाय ब्रेक केला, आपण एंट्री घेऊ शकतो. हा लो त्याचा एस एल असेल आणि अगर एस एल मोठा वाटत असेल तर त्याचा 50% सुद्धा आपण आपला एस एल ठेवू शकतो. ओके, सो मॅक्झिमम दोनदा एंट्री 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला तर आपण आपला एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो आणि टार्गेट कमीत कमी 1:4च्या आसपास ठेवायला पाहिजे. ओके, आणि डाऊन साईडचा तुम्हाला सांगतो, डाऊन साईडला अगर फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक होत असेल आजचा लेवल, तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. त्याचं टार्गेट हा मॅक्झिमम इथपर्यंत ठेवू शकतो, कारण मार्केट इथून एक रिव्हर्स येऊ शकतं किंवा इथून एक साईडवेज जाऊ शकतं. सो हा लेवल ब्रेक झाला, आपण एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम दोनदा एंट्री, 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपण आपला एस एलला कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. मार्केट थोडा उद्या कॉम्प्लिकेटेड करू शकतो, कारण मार्केट हा लेवल ब्रेक केला तर इथून एक रिव्हर्ससुद्धा होऊ शकतो. पण आपला जो फिक्स जो स्ट्रॅटेजी आहे ती आपण त्याला फॉलो करू. मग भले इथून मार्केट वरती गेल्यावरती आपला एस एल हिट झाला तरी चालेल, पण अगर टार्गेट कमीत कमी आपल्याला हायर टार्गेट ठेवायला पाहिजे, तर आपल्याला एक बऱ्यापैकी प्रॉफिटसुद्धा होऊ शकतं. निफ्टीचं मी तुम्हाला पहिले डेली टाईम फ्रेमवरती सांगतो, कारण मी कालचा एक ॲनालिसिसचा व्हिडिओ बनवलेला, तेव्हा मी एक क्लिअर सांगितलं की मार्केट सध्या हा आठवडा माझ्यासाठी मुवमेंट नाही करणार, त्याच्यामुळे मी स्वतःचं एक झिरो लॉस स्ट्रॅटेजीसुद्धा डिप्लॉय नाही करत आहे. सो अगर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण नक्की बघा. सो तुम्हाला मी सांगितलं की मार्केट आजच्या या आठवड्यामध्ये एक कम्प्लिटली या झोनच्या आसपास कुठेतरी क्लोज आहे. ओके, सो आजचा दिवस पण एक बऱ्यापैकी गेला आहे. तर आपण उद्या काय करू शकतो, सो आता आपण उद्या काय करू शकतो, अगर तुम्ही बघत असाल काल गॅपअप झालं सेम झोन, आज पण गॅपअप झालं, ऑलमोस्ट साईडवेज गेला आहे. सो उद्या बँक निफ्टीमध्ये उद्या पण आपला एक ट्रेंड मिळू शकतो. सुरुवातीला मी तुम्हाला डाऊन साईडचं सांगतो, अगर मार्केट फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक होतं आहे तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो, कारण काल पण त्याने इथूनच वरती गेलं आहे आणि आज पण ह्याच लेवलवरून एक साईडवेज गेलं आहे. सो अगर हा लेवल ब्रेक होतं आहे तर आपण एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम दोनदा एंट्री आणि टार्गेट हा मॅक्झिमम त्याचा हा टार्गेट असेल, कारण टार्गेट इथे आल्यावरती मार्केट हे साईडवेज होऊ शकतं. ओके, किंवा मग एक क्विक रिव्हर्स होऊ शकतं. अगर समजा तुम्ही 2 लॉट मारत असाल तर इथे येईपर्यंत तुम्ही 1 लॉट आहे तो आपला पोझिशन बुक करा आणि 1 लॉटचा आहे तो आपला एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. ओके, आणि अपसाईडचं म्हटलं तर मार्केट समजा ह्या लेवलच्या वरती मार्केट कुठे ओपन होत असेल तर ॲट द मनीचा आपण चार्ट ओपन करायचा कॉलचा. ह्या लेवलच्या वरती अगर कुठेही कॉलचा ऑप्शनचा आपण चार्ट ओपन केला, तिथे 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल दिसली, त्याचा हाय ब्रेक केला, आपण एंट्री घेऊ शकतो. लो त्याचा एस एल असेल, अगर हा लो खूप मोठा होत असेल तर 50% आपण त्याचा एस एलसुद्धा ठेवू शकतो. मॅक्झिमम दोनदा एंट्री, 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपला एस एलला कॉस्ट टू कॉस्ट करा. त्याच्यानंतर टार्गेट हा कमीत कमी 1:4च्या आसपास ठेवायला पाहिजे. ओके, आणि समजा सुरुवातीला अजून एक सांगतो, सुरुवातीला बँक निफ्टी दोघांचं सांगतो. सुरुवातीला जो पण 22 तारखेचा हाय आहे बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये, त्याच्यावरती कुठे ओपन होत असेल, पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनत असेल तरी मार्केट वरती जाऊ शकतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की उद्याचा दिवस हा थोडासा कॉम्प्लिकेटेड असेल. अगर तुम्हाला एंट्री मिळत असेल तर ठीक आहे, जबरदस्ती एंट्री घेऊ नका, कारण मार्केट हे उद्या कुठून रिव्हर्स होऊ शकतं आणि कुठूनही खाली पडू शकतं. त्यामुळे हवं असेल तर तुम्ही एक दिवस वाढत बघा, पण अगर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ह्या लेवलच्या वरती कुठे ओपन होत असेल 5 मिनिटाच्या ऑप्शनच्या चार्टवरती ॲट द मनी किंवा इन द मनी चार्ट ओपन करा. जसं 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल दिसली, आपण एंट्रीसुद्धा घेऊ शकतो. ओके, म्हणजे आपल्याला उद्या डाऊन साईडला पण ट्रेंड मिळू शकतो, उद्या आपल्याला अपसाईडलासुद्धा ट्रेंड मिळू शकतो. त्यामुळे दोन्ही साईडला करायचं असेल तर मॅक्झिमम दोनदा एंट्री घ्या. 2 एंट्रीच्या वरती अगर जात असेल तर समजून जातं मार्केट हे उद्यासुद्धा हे ह्या प्रकारे एक साईडवेज जाऊ शकतं. ओके, आणि जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मार्केट उद्या गॅप ओपन झालं, ॲट द मनीचा आपण चार्ट ओपन करूया. सो आता 23,000 आपण 300चा चार्ट बघूया. 23,300चा हा इन द मनीमध्ये, कारण मार्केट ओपन झालं आहे 24,350च्या आसपास. ओके, सो मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जशी 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल दिसली, आपण एंट्री घेऊ शकतो आणि लो त्याचा आपला एस एल असेल. ओके, सो आपण आता बघूया आपल्याला एंट्री मिळाली की नाही. तर
ही बघा, ही कॅन्डल पहिली ग्रीन कॅन्डल बनली, ह्या 3 रेड कॅन्डलनंतर एक पहिली ग्रीन कॅन्डल बनली, त्याचा हाय ब्रेकच नाही झाला. अगर त्याचा हाय ब्रेक झाला असता आपण एंट्री घेतली असती आणि हा लो त्याचा एस एल असता, म्हणजे ऑलमोस्ट 144 टू 2 म्हणजे ऑलमोस्ट 15 ते 16 पॉईंटचा एस एल होता आणि टार्गेट हा कमीत कमी 200च्या आसपास असता. ओके, तेच मी सांगतो, जेव्हा मी सांगतो अगर 5 मिनिटाच्या अगर ग्रीन कॅन्डल ब्रेक होते तर आपल्याला वरच्या साईडला आपण इझिली जाऊ शकतो. अगर आज आपल्या मार्केटला वरती जायचं असतं त्याने हा ग्रीन कॅन्डल ब्रेक केला असता. ओके, आज त्याने ब्रेक नाही केला, त्याच्यानंतर मार्केट हे कम्प्लिटली खाली आलं. अगर तुम्हाला आता मी माझी पोझिशन दाखवतो, तर ॲक्च्युली मी आज एकही ट्रेड नाही घेतला, कारण मी जसं सांगितलं की मी माझी जी स्ट्रॅटेजीसाठी मला एक मोमेंटमची गरज असते. सो निफ्टीमध्ये पण आज मोमेंटम मिळाली नाही आहे, कारण मी इन द मनीमध्ये करत असल्यामुळे मला एक मोठा ट्रेंड मिळत असेल तरच मी एंट्री घेतो. आणि मार्केट हे मी ऑलरेडी जसं सांगितलं की मार्केट हे साईडवेज आहे, तर त्यामुळे मी आज एंट्री नाही घेतली. सो मी काय एक व्हर्च्युअल ट्रेड घेतलेला, त्याचं मी स्टॉक मार्केटवरती मी अपडेट देतो तुम्हाला. अगर तुम्हाला पहिलीची ही माझी पोझिशन होती, मॅक्स लॉस 6,300 होता आणि पोझिशन ही कम्प्लिटली माझ्या अगेन्स्ट गेली. सो मी आता त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेत. त्याच्यामध्ये आता लेफ्ट साईडला बघत असाल तर माझा मॅक्स लॉस हा 3,000 रुपये आला आहे. फक्त अगर तुम्ही मार्केट अगर परत रिव्हर्स झालं तर तिकडे मॅक्स लॉस हा 6,700 दिसतो आहे. ओके, तो हळू मी 0 पण करीन. लेफ्ट साईडला अगर मार्केट जात असेल डाऊन साईडला तर मी तो कम्प्लिटली 0 करीन आणि अपसाईडला जात असेल तर तो मी लॉस आहे तो हळू कमी करू शकतो. डिपेंड करते की मार्केटची मोमेंटम कशी आहे आणि मार्केट कोणत्या साईडला जात आहे, त्याप्रकारे मी काही पुट ऑल ॲड करीन किंवा कॉलसुद्धा ॲड करू शकतो. ओके, आणि अगर तुम्हाला झिरो लॉस स्ट्रॅटेजीबद्दल काही अपडेट हवी असेल तर तुम्ही मला मेल करू शकता. स्क्रीनवरती तुम्हाला मेल आय डी दिसत असेल आणि स्क्रीनवरती तुम्हाला स्कॅनर पण दिसत असेल. हवं असेल तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती फॉलोसुद्धा करू शकता. धन्यवाद.